झी 24 तास एक पाऊल पुढे। विद्यार्थ्यांना कशाला तुम्ही वेटीस धरताय? आज तुमच्या घरातले देखील कोणतरी विद्यार्थी असेल ना? बिलकुल मॅडम बोला। नाही म्हणजे मला हे सांगायचं आहे की हे एकच एक्झाम्पल घेतात ते कीर्ती महाविद्यालयाच्या आणि त्याच्यावरून याचा मोठा इश्यू करतायत। ही ती सगळे विद्यार्थीचे सगळे प्रतिनिधी होते, त्यांनी का 4 तारीखला जेव्हा आम्ही कळवलं होतं सरकारला की आम्ही बहिष्कार टाकतोय तेव्हा त्यांनी का नाही घेतला हा पुढाकार? जेव्हा माहितीसाठी आम्ही त्याच वेळी विद्यापीठाला पत्र दिलेलं आहे आणि तुम्ही तुम्ही जे म्हणताय ना एकच इश्यू, हा इश्यू आमच्या डोळ्यासमोर घडलेला आहे, तो इश्यू आम्ही बोलायचा नाही का? कीर्ती महाविद्यालय चुकीचं आहे का? कीर्ती महाविद्यालयातले विद्यार्थी आणि इतर विद्यार्थी वेगळे आहेत का? कीर्ती महाविद्यालयातले विद्यार्थी आणि इतर विद्यार्थी वेगळे आहेत का? हे आम्हाला दिसलं ते आम्ही तुम्हाला सांगतोय। आणि तुम्ही सांगता ना 4 तारखेचं, आम्ही वारंवार विद्यापीठाशी संपर्क करतोय की हा संप मागे घ्या। आम्ही असं नाही म्हणत, आम्ही पीव्हीसीशी पण संपर्क केलाय, आम्ही कुलगुरूंशी पण संपर्क केलाय, पण शेवटी काय तिथेही शिक्षक इथेही शिक्षक। बरडला कोण जातोय? विद्यार्थी बरडला जातोय, ते देखील शिक्षकच आहेत ना का ते कोण वेगळे आहेत? तुम्ही आम्हाला दुसरा बोला बोला बोला। नाही पण तुम्ही जे सांगतायत की विद्यार्थी बरडला जातोय तर विद्यार्थ्यांच्या मायबाप पण आम्हीच आहोत, आम्ही त्यांची परीक्षा घेणार। मग मायबाप तुम्ही असाल? नाही 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 मॅडम, मायबाप म्हणजे तुम्ही चुकीचं बोलताय। मायबाप याचा अर्थ काय? 5वा 6वा याचा अर्थ काय? नाही नाही तुम्ही मायबाप याचा अर्थ काय? विद्यार्थ्यांना तुम्ही घडवणार का? सगळी भरपाई केली आहे, त्यांचं उत्तर पूर्ण करून आम्ही त्यांची भरपाई केली आहे। तुम्ही आला नाही, गेल्या वर्षीचा जो आमचा संप होता 52 दिवसाचा होता, तरी आम्ही वेळेवर परीक्षा पत्र उत्तरपत्रिका सगळं तपासून मॅडम त्यावेळी देखील या संपाचं मी सांगतो, विद्यापीठाने दुसरे निकृष्ट दर्जाचे शिक्षक आणून पेपर तपासायला चालू केलं, त्यानंतर तुमचा संप मिटलाय। लेखी देऊ दे, आम्ही संप मागे घेतो नाही, आम्ही सगळं त्यांचे तुम्हाला जी काय फाईट करायची आहे तुम्ही राज्य शासनाबरोबर करा, आम्ही तुमच्याबरोबर उतरतो रस्त्यावर, पण तुम्ही विद्यार्थ्यांना वेटीस धरू नका। तुम्ही राज्य शासनाशी फाईट करा ना, तुम्ही मुलांना कशाला वेटीस धरता? अगदी अनिल देशमुख सर, हा वाद अनेक हा वाद तुमच्यासाठी जुना आहे। डॉक्टर रोहिणी मॅडम मी येतो तुमच्याकडे, थोडा वेळ थांबा। अनिल देशमुख, निदान एम फुकटोला निदान तोंडी आश्वासन तरी मिळालेलं आहे, तुमच्या बाबतीत ते सुद्धा झालेलं नाहीये। सरकारने तुम्हाला आश्वासन दिलेलं होतं, त्यानंतर परीक्षेसाठी तुम्ही तात्पुरते थांबलात, त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही संपाचं हत्यार उपसलेलं आहे। नेमकं काय चुकते सरकारकडून? तुम्हाला असं वाटतंय का की सरकारला हा प्रश्न सोडवायचाच नाहीये, अन्यथा 14 वर्षांमध्ये हा प्रश्न सुटला असता? मुळात सरकारचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन उदासीन आहे। त्यांचं असं साधारणपणे समज आहे की शिक्षणावर जो काही आपण खर्च करतोय तो खर्च ते असं समजतात, पण आमचं म्हणणं असं आहे की हा खर्च नसून ही आपली इन्व्हेस्टमेंट आहे। आज आपलं महाराष्ट्र राज्य जर प्रगतीपथावर असेल तर ते केवळ आपल्याकडे गेल्या 40-50 वर्षामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये चांगले निर्णय झाल्यामुळे झालं, आपल्याकडे शिक्षण आहे आणि म्हणून आपण पुढे आहोत। पण आत्ताची परिस्थिती, आत्ताचे जे काही सरकारमधले लोक आहेत ते मात्र या बाबतीमध्ये उदासीन आहेत आणि दुर्दैवाने त्यामुळेच हे सगळे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत। 14 वर्षापासून आम्ही आमच्या मागण्यांसाठी सातत्याने वेगवेगळ्या मार्गाने शासनासमोर ठेवतो आहोत। आता इतकी अशी वेळ आलेली आहे की ब्लॅकमेल करण्याशिवाय पर्याय नाही सरकार। मुळात हे ब्लॅकमेल नाही आहे। 14 वर्ष आम्ही संविधानिक मार्गाने आमच्या मागण्या त्यांच्याकडे मांडल्या, त्यांनी 31 वेळा विधान परिषदेमध्ये याच्यावर आम्हाला आश्वासनं दिलीत, परंतु त्यांनी ते पाळले नाही। 28 ऑगस्टला जेव्हा आम्ही शिक्षण मंत्र्याबरोबर बैठकीला बसलो तेव्हा त्यांनी सांगितलं की 1 महिन्यात आम्ही तुमच्या मागण्यांवर निर्णय घेतो। त्यांनी 3 महिने काही निर्णय घेतला नाही। आम्ही डिसेंबरमध्ये विधिमंडळावर मोर्चा काढला, त्यावेळी आम्हाला आश्वासन दिलं, त्यांनी पुन्हा 2 महिने काही निर्णय घेतला नाही। आम्ही डिसेंबरमध्ये शासनाला नोटीस दिली होती की तुम्ही 2 महिन्यात जर आमच्या मागण्यांवर निर्णय घेतला नाही तर आम्ही येणाऱ्या 12वीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकू, संपूर्ण कामकाजावर बहिष्कार टाकू। म्हणजे सरकारला अशी काहीतरी अडवणूक केल्याशिवाय सरकार आपल्या मागण्या मान्य करणार नाही, हा एक साधा आंदोलनाचा नियम आहे, तो तुम्ही फॉलो केलात असं तुम्हाला म्हणायचं? नाही, मुळात आम्हाला आंदोलन करायची हौस नाहीये। आम्हाला फार दुःख होतं की आम्हाला आंदोलन करायला लागतंय, सरकार आम्हाला आंदोलन करण्यासाठी भाग पाडतंय। मुळात सरकार आम्हाला आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरतंय असं माझं म्हणणं आहे। ठीक आहे, सरकार विद्यार्थ्यांना वेठीस धरतंय म्हणजे प्रत्येक जण
विद्यार्थ्यांना वेठीस धरलं जातं हे मान्य करतोय, पण तो वेठीस धरणारा घटक मी आहे, आपण आहोत, हे मात्र कोणालाही मान्य नाहीये. ह्याच्यातून नेमका तोडगा काढायचा कसा, हा तोडगा निघण्याची शक्यता नजीकच्या भविष्यकाळामध्ये दिसतेय का, आणि असेल तर ती काय असेल याविषयी आपण चर्चा करणार आहोत पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये सुद्धा. त्यापूर्वी मला हे सांगायला आवडेल की आम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांना, त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांना सुद्धा या कार्यक्रमामध्ये येण्याचं आमंत्रण दिलेलं होतं. त्यांना आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र ते या कार्यक्रमामध्ये आलेले नाहीयेत. त्यांना अजूनही आम्ही फोन लावण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर आम्ही अजूनही आवाहन करतो आहोत की शेवटच्या भागामध्ये या कार्यक्रमाच्या तुम्ही सहभागी व्हा आणि नेमके काय प्रश्न आहेत, नेमकं कुठं घोडं अडलंय, या हजारो लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य जे टांगणीला लावलेलं आहे त्यासाठी तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का, याची तुम्ही कृपया उत्तरं द्या. आम्ही तुमच्या फोनची वाट पाहतो आहोत, किंवा किमान आम्ही जो फोन करतोय त्याला तुम्ही उत्तर द्या आणि या कार्यक्रमात सहभागी व्हा. आपण बघूया या आवाहनाला हे मंत्री दाद देतात का, शेवटच्या भागामध्ये येतात का. एक ब्रेक घेऊया आणि ही चर्चा आपण सुरू ठेवूया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.